या बातमीचे प्रायोजक हाँगकाँग चायनीज आणि फॅमिली रेस्टॉरंट. एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता होडगी रोड, विमानतळ समोर, कुमठे कॉर्नर, सोलापूर. आज पुन्हा एकदा शहरातील वाढत्या अतिक्रमणाची आणि रस्त्यावरच्या बिनधास्त पार्किंगची चर्चा रंगू लागली आहे. 7 रस्ता ते रंगभवन दरम्यान चितळे हॉस्पिटलच्या समोरचा मुख्य रस्ता आता 4 चाकी गाड्यांच्या पार्किंग मध्ये बदललेला आहे. रुग्ण आणि नातेवाईक बिनधास्त कार लावतात आणि पाठीमागून येणाऱ्या वाहनांना त्रास होतोय. हे फक्त एक उदाहरण नाहीये, तर शहरभरातील मोठी समस्या आहे. हे दृश्य आहेत 7 रस्ता चितळे हॉस्पिटल समोरील. येथे पहा, मोठमोठ्या 4 चाकी गाड्या रस्त्यांच्या मधोमध उभ्या आहेत. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना पार्किंगची सोय नाहीये, म्हणून ते रस्त्यावरच गाड्या लावतात. पण याचा फटका इतर वाहनधारकांना बसतोय. पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना हॉर्न वाजवावा लागतो. अपघाताचा धोका वाढतोय. मार्च अखेर असल्याने आरटीओ दुचाक्यावर कारवाई करते, पण मुख्य रस्त्यावरील या बेशिस्ताला कोण आळा घालणार? सोलापूरमध्ये अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. हॉस्पिटल्स, बाजारपेठा, मुख्य रस्त्यावर रस्ता अतिक्रमण. चितळे हॉस्पिटल सारख्या मोठ्या हॉस्पिटलला स्वतःची पार्किंग व्यवस्था का नाही? महापालिका आणि ट्रॅफिक पोलिसांची कारवाई अपुरी पडतीये का? आता सर्वसामान्य नागरिकांचा सूर उमटतोय की कारवाई कधी होणार? चितळे हॉस्पिटल हे सोलापूरमधील जुने आणि मोठे हॉस्पिटल आहे, पण पार्किंगची अपुरी सोय असल्याने रुग्णांना गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनेक ठिकाणी कारवाई केली आहे. एसटी स्टँड, आसरा चौक, रेल्वे स्टेशन जवळ, पण 7 रस्ता सारख्या व्यस्त भागात अजूनही ढिसाळता दिसते. प्रश्न हा आहे, संबंधित हॉस्पिटल प्रशासनाला जबाबदार धरले जाईल का? महापालिका आयुक्त आणि ट्रॅफिक बेंच कधी कारवाई करणार? सोलापूर स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जात असतानाही रस्त्यावर अतिक्रमण कायम राहणे ही खेदाची गोष्ट आहे. तुम्हालाही असा त्रास होतोय? फोटो व्हिडिओ पाठवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा कमेंट मध्ये टॅग करा #सोलापुरी कट्टा. महापालिका हेल्पलाईन 1073 वरील तक्रार नोंदवा. सोलापूरकरांनो, आवाज उठा, प्रश्न विचारा, कारण रस्ते आमचे आहेत. अधिक अपडेटसाठी सोलापुरी कट्टा नीट सोबत राहा. धन्यवाद. जय हिंद.